हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. तू तिथे मी कथेचे आधीचे सगळे भाग प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत ते नक्की वाचा. ही कथा माझी स्वलिखित आहे तर कृपया कॉपी करू नका. अहो, तुम्ही कुठे चाललात का? त्याची पॅकिंग बघून सिया बोलली. नुकताच यश ऑफिसमधून घरी आला होता आणि तसाच घाईत आपली पॅकिंग करत होता. त्याला पॅकिंग करताना बघून सियाने विचारलं, हो, ते मी 2 दिवसांसाठी आउट ऑफ इंडिया जात आहे. पण का? आणि असं अचानक? सियाने हातातला छोटा टॉवेल बाजूला फेकला आणि त्याच्याजवळ येत म्हणाली, बिझनेस मीटिंग आहे. आपला बिझनेस आता अदर कंट्री मध्ये सुद्धा होत असल्याने मला जावंच लागेल. यश आपले काही सूट बॅग मध्ये ठेवत म्हणाला, मग तुम्ही मला हे सगळं कधी सांगणार होता? सिया बोलली. तसा यश तिला बघू लागला. आता ती पूर्ण टिपिकल बायकोसारखी वागत होती. त्याला प्रश्न विचारत होती, जे बघून कुठेतरी यश आतून सुखावत सुद्धा होता. पण सिया मात्र त्याच्या जाण्याने उदास झाली होती, जे तिच्या पडलेल्या चेहऱ्यावरूनच समजायला येत. तिला तसं बघून यशला सुद्धा कस तरीच झालं आणि त्याने पॅकिंग बाजूला केली. हळूच सियाचा हात पकडला आणि तिला बेडवर आपल्या समोर बसवले. सिया मात्र त्यालाच बघत होती. तिला उदास बघून त्याच्या डोळ्यात आलेला ओलसरपणा ती सुद्धा स्पष्ट बघू शकत होती. यशने हळूच तिचा चेहरा हाताच्या ओंजरीत घेतला. तसं सियाला आणखी गलबलून आलं. डॉल, जर जाणे आवश्यक नसते तर मी तुला सोडून कुठेच गेलो नसतो. पण जाणे गरजेचे आहे आणि प्रश्न फक्त 2 दिवसाचा आहे. तरीही मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन, यश म्हणाला आणि त्याने ओलघस सियाच्या कपाळावर ओठ टेकवून चुंबन घेतले. तशी सिया डोळे मिटत त्याच्या कुशीत शिरली आणि तिचा हुंदका बाहेर आला, जो इतका वेळ त्याच्या प्रेमळ बोलण्याने तिने धरून ठेवला होता. अहो, पण मी एकटी कशी राहील? 2 दिवस. सिया त्याच्या मिठीत चेहरा लपवत हुंदका देत बोलली. कदाचित त्याच्या अशा अचानक जाण्याने तिला भरून आलं होतं. सोबतच एकटेपणाची जाणीव करून भीती सुद्धा दाटून आली होती. कारण आईनंतर एक तोच तर होता, जो तितक्याच प्रेमाने तिची काळजी घेत तिला जपत होता. सिया, अगं डॉल, फक्त 2 दिवसांचाच प्रश्न आहे बाळा, आणि घरी सगळे आहेत की. तो तिला शांत करत बोलला. पण तुम्ही तर नसाल ना? मला तुम्ही हवे आहात, सिया बोलली. तो जाणार म्हटल्यावर इतक्या दिवसांपासून त्याच्याविषयी वाटणारं प्रेम ती व्यक्त करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही. पण तिचं मला तुम्ही हवे आहात बोलणं यशला किती तो आनंद देऊन गेला, शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. भलेही तिने आय लव्ह यू म्हटले नसले तरी तिला त्याची साथ हवी आहे, हे त्या आय लव्ह यू पेक्षा कमी नव्हते यशसाठी. आता जर दुसरी एखादी मीटिंग असती तर त्याने लगेच कॅन्सल करून घेतली असती आणि आपल्या डॉलला काळजाशी लावून बसला असता तो. पण आता मनात असून सुद्धा तो आपलं जाणं कॅन्सल करू शकत नव्हता. याच्याच त्याला वेदना सुद्धा होत होत्या. आता तर त्याला जाऊच वाटत नव्हतं. पण कदाचित वेळेला आता ही साथ नको होती, म्हणून तर ती सुद्धा वाळूसारखी निघून जात होती.
हे बघ बाळा, मला समजत आहे, पण फक्त 2 दिवस. त्यानंतर मी प्रॉमिस करतो, मी कुठेही एकटा जाणार नाही. आणि तुला जर खूप वाटत असेल तर तू मला कधीही कॉल करू शकतेस. यशने सियाचा चेहरा ओंजळीत घेत तिचे वाहणारे अश्रू पुसत बोलला. तिचे ते लाल झालेले डोळे आणि ते लाल होत चाललेलं नाजूक टुचूक नाक बघून यशला तर आपली बाहुली खूप खूप गोड भासली. आणि न राहून त्याने तिच्या त्या ओठांवर ओठ टेकवले. तसं सियाने सुद्धा हलकेच आपले डोळे मिटून घेतले. त्याचा तो हळूवार प्रेमाने भरलेला स्पर्श अनुभवत ती सुद्धा शांत होऊ लागली. तसं पुन्हा एकदा यशने तिला आपल्या घट्ट मिठीत कैद करून घेतले. थोड्या वेळात यशच्या फ्लाईटची वेळ झाली तसा जर अंतकरणाने यशने सिया आणि कुटुंबाचा निरोप घेतला. सिया बाळा, चल डिनर करून घे. डिनरची वेळ झाली तशी सुगंधा सियाला बोलवायला तिच्या खोलीत आलेली. यश गेल्यापासून सिया शांत होऊन आपल्या खोलीतच होती. नेहमी यशचं आजूबाजू असणं तिला गुदगुल्या देऊन जायचा. त्याची ती प्रेमळ नजर, ते सौम्य बोलणं तिच्या एकटेपणाची उणीव भरून काढायचं. पण आज तिला खूप एकटे एकटे वाटत होतं आणि म्हणून ती आपल्या खोलीतच होती. मॉम, मला भूक नाही, सिया हळूच म्हणाली. चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट झलकत होती. असं कसं चालेल बाळा? यश नाही आहे, पण तुझी आई तर आहे ना. आणि मला नाही बाई चालायचं माझ्या लेकीने असं उपाशी राहिलेलं, सुगंधा नाटकी सुरात म्हणाली आणि चेहरा फिरवला. तसंच सियाने त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी स्मित करत आपले हात पसरवून घेतले. तसे सिया सुद्धा स्मित करत धावत जाऊन त्यांना बिलगले. सुगंधाने सुद्धा दोन्ही हात घट्ट करत तिला आपल्या कुशीत सामावून घेतले. वेडी कुठली, त्या सियाच्या डोक्यावरून मायेचा हात घेत बोलले. मी तुला मॉम फक्त बोलायचं म्हणून बोलायला सांगत नाही, तर मी तुझी मॉम आहे. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू या आईच्या कुशीत येऊ शकते बाळा. यश नसला तर काय झालं, तुझी मॉम आहे ना. सुगंधा सियाला आपल्यापासून बाजूला करत म्हणाली. तशी सिया डोळे भरून त्यांनाच बघू लागली. मॉम, फक्त इतकंच काय ते बोलू शकले. मला आता माझ्या लेकीच्या डोळ्यात आता हे पाणी बघायचं नाही. आणि खबरदार, जर तू पुन्हा कधी तिच्या डोळ्यात पाणी आणलं तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. सुगंधा सियाला हलकं राग भरत बोलली. तसे सिया खुदकन हसली. नाही येणार मग, ती डोळे पुसत म्हणाली. बरं चल आता, डिनरला सगळे आले असतील. बोलत सिया त्यांच्या सोबत जाऊ लागली. आता ती बऱ्यापैकी सावरली होती. दोघीही खाली आल्या तशी नंदाची नजर त्यांच्यावर गेली आणि त्यांना असं एकत्र हसताना बघून हिच्या पोटात मात्र कालवा कालव झाली आणि तिने नाकतोंड मुरडून घेतली. तू बस बाळा, मी चंदाला सांगते वाढायला, सुगंधा म्हणाली. तसं सियाने त्यांना स्मित करून होकार दिला आणि आपल्या जागेवर बसली. सुगंधाने सुद्धा चंदाला आवाज दिला. तिला जेवण वाढायला सांगून त्या सुद्धा बसल्या. श्रीकांत आणि शामराव यांचं जेवण आधीच झालं होतं आणि नंदाने सुद्धा नुकतंच आपलं जेवण आटोपलं होतं. तिकडे यश एअरपोर्टवर पोहोचला, पण आता त्याचा जाण्याचा मूड नव्हता. एकतर इतक्या दिवसांनी त्याच्या डॉलने स्वतःहून त्याला मिठी मारली होती, त्यात आपल्या मनातलं सुद्धा बोलून गेली आणि तिला आपण हवे आहोत
हे ऐकून आता यशचे पाय पुढे जात नव्हते. अनाउन्समेंट सुद्धा होऊन गेली होती, पण यश अजूनही विचारात हरवला होता. सर, काय झालं? आपल्या फ्लाईटची अनाउन्समेंट सुद्धा झाली. त्याला अजूनही तिथेच थांबलेलं बघून कृष्णे विचारलं. तो सुद्धा यश सोबत जाणार होता. नथिंग कृष, यश बोलला आणि समोर चालू लागला. तसा कृष सुद्धा त्याच्या मागे जाऊ लागला. काही वेळातच त्यांच्या फ्लाईटने उडान भरली. इकडे सिया डिनर करून खोलीत आली आणि ती सुमसाम खोली बघून एक वेळ पुन्हा तिला यश डोळ्यासमोर दिसू लागला आणि तिला पुन्हा उदास वाटू लागला आणि ती बाल्कनीत गेली. आभाळातल्या त्या टिमटिमत्या चांदण्या बघून ती स्वतःच्या मनाला शांत करून घेत होती. कितीतरी वेळ तिथे थांबून शेवटी जेव्हा तिचे डोळे जड होऊ लागले तेव्हा कुठे ती आत आली आणि सोफ्यावर तिने आपलं अंग टाकलं. पण पुढच्या क्षणी तिची नजर समोरच्या त्या मोठ्या खाली बेडवर गेली आणि तिची पावले तिकडे चालू लागली. सिया एका बाजूला बसली, ज्या बाजूला ती नेहमी सकाळी स्वतःला झोपलेली बघायची, आणि दुसऱ्या बाजूला ती आपला हात हळूवार फिरवू लागली. जणू आता ती तिथे यशलाच अनुभवत असावी. तस तस यशच्या आठवणी तिचे ओठ किंचित रुंदावत होते. एक स्मित हसू तिचा चेहरा खुलला होता आणि त्याच्यात तिला कधी झोप लागली कळलं नाही. इकडे फ्लाईट मध्ये यशला काही केल्यात चैन पडत नव्हतं. डोळ्यासमोर सतत सियाचा तो उदास चेहरा घुमत होता, ज्यामुळे यश सारखा सारखा अस्वस्थ होत होता. ती ठीक तर असेल ना? रडत तर नसेल? तिला एकटीला भीती तर वाटत नसेल? असे प्रश्न त्याच्या डोक्यात येऊन पिंगा घालत होते, ज्यामुळे यश बेचैन होत होता. आपली बेचैनी कमी करण्यासाठी यशने मॅगझिन वाचायला घेतली, तर तिथेही तुम्ही हवे आहात मला हे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. आज जणू याच्या सगळ्या इंद्रियांनी त्याचं ऐकायचंच नाही असा संप पुकारला असा. म्हणून इतकं सांगून दटावून सुद्धा ती त्याचं ऐकत नव्हती. शेवटी यशने त्रासून सगळे विचार झटकले आणि तसाच बाहेर बघू लागला. तर त्याची डॉल मात्र त्याची झोप उडवून स्वतः निवांत त्याच्या आठवणी झोपी गेली होती. हा दुरावा देईल का सियाच्या उमगणाऱ्या भावनांना उजारा? कसा असेल सियाचा पुढचा प्रवास? काय रंग भरेल हा दुरावा त्यांच्या नात्यात? बघू पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब नक्की करा. तुमचा पाठिंबा हीच माझी ताकद. धन्यवाद.